आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही कने माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान वाटतंय बघा. म्हणजे तुझी लेक दिसते म्हण की. होय गे सवे किती झाडावर चढवशील, झाड मोडून पडेल आता. जावा दोघी जणी माझा गागल परत घेऊन या. होय मम्मी. सत्या कशी दिसते मी? अगं मम्मी तुझा इश्यच भारी आहे. माझं लेकरू कोकरू वागरू. तुला काय मम्मी मस्त वाटते. अगं आता मस्तच दिसते म्हणल्यावर मस्तच म्हणणार ना. जयद्या वहिनी तुम्हीच सांगा आज कशा दिसतात मम्मी साहेब आपल्या? मी सांगते म्हणजे भारीच दिसतात, पण ती लिपस्टिकची शेड अगदी आत्ता जांभूळ खाल्ल्यागत वाटते. अगं तिला मॅचिंग बिचिंग काय कळत नाही. अगं तुझी पिंक साडी आणि जांभळी लिपस्टिक कॉन्ट्रास्ट एकदम. अगं लईच भारी दिसती तू. बघ मम्मी आता दोघांनी बी सांगितलं ना, तुझ्या मनात अजून काय डाऊट आहे का? मम्मीने घेतला डाऊट तर समजे झाले आउट. सत्या चल सोड मला पटकन, ज्येष्ठ नागरिक वाट बघतात माझी. अगं मम्मी आलो असतो मी, पण तात्या साहेबांनी जरा महत्वाचं काम सांगितलंय. जयद्या आज तू सोड मम्मीला. अयो मी नाही म्हणजे मी आलो असतो, पण हिचं पप्पा थोडा जरी लेट झाला तरी दुकान डोक्यावर घेतात. कुठे माझा जावय, कुठे माझा जावय, कुठे जावय, जावय 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 अजून हितच आहे. फिरून फिरून सगळं माझ्या पप्पांवर चाललं पाहिजे का? ए पप्पाची लाडकी असू दे, बघते मी कसं जायचं ती. अगं कंदी पेढा रुसला वाटतं. गेला बघ बायकोच्या माग. बरं माझ्या शेळीला कुणाला टाइम नसतोय. मम्मी तू टेन्शन घेऊ नको. बलमा काय झालं? ऐक ते तात्या साहेबांचं काम मी करून येतो. तू मम्मी साहेबांना ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर सोडा. मम्मी बलमा सोडल तुला. बलम्या चल 4 व्हीलर काढ आपली. काढतो की. सवय कवे गागल परत घेतली का गा? हा सर मी स्वतः लक्ष घालतोय आणि तिथल्या हवालदाराने सांगितलं त्या अधिकाऱ्याचा तोल गेला आणि मग तो ट्रक खाली गेला आणि त्या ड्रायव्हरनी पण सरेंडर केलंय सर. ओपन अँड शट केस आहे सर. ते काही असे ना, पण मीडियाने दिलं प्रेशर नीट हँडल करा आणि लवकर क्लोज करून टाका केस. येस सर. जय हिंद. सर आत येऊ? हो या. बोला वाघमारे, आता काय नवीन घोळ घालून ठेवलाय? नाही सर, तुम्हीच बोलवलं होतं ना आणि मला बी भेटायचंच होतं. साहेब सगळंच लय अवघड झालं हो नोकरी वाचून. मी एकुलती एक आहे घरात कमवणारी आणि बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी बी माझ्यावरच आहे. साहेब काय बी करून मला ही नोकरी परत पाहिजे. प्लीज माझं सस्पेन्शन मागं घ्या. वाघमारे मलाही नाही आवडलेलं तुम्हाला सस्पेंड करणं, पण तुम्ही चूकच एवढी मोठी करून ठेवली आहे, मला काही करणं शक्यच नाही झालं. आता त्या सत्याने घातलेल्या अटीनुसार त्यांच्या आईची म्हणजे मम्मी साहेबांची जाहीर माफी मागा, म्हणजे मला सस्पेन्शन मागे घेता येईल, कारण मी शब्द दिलाय त्यांना तसा. मी तयार आहे सर माफी मागायला. वा छानच आहे की मग. जा त्या कुठे असतील त्यांना गाठा, त्यांची जाहीररित्या माफी मागा, मग मी सस्पेन्शन मागे घेतो. मग या परत कामावर.
मॅडम आता काय ओळखलं का नाही? आठवतं का नाही? वय असं कसं इसरीन? हा ते बी आहे मान. आईला बरं आहे का? कुणाच्या? अहो तुमच्या. हा जगते आशेवर. आणि किडनी ठीक आहे ना? हा तिचं बी बरं चाललंय. तर काय जॉब बिब द्यायचं बघून म्हणजे सेट झाले की मग काय टेन्शन नाही मला. किडनी जॉब. अयो तुम्ही किडनी म्हणलाय होय? आम्हाला वाटलं किरणी. ती आमच्या इथंच राहते ना. तुम्ही इकडे कुठं मॅडम? तुमच्या सत्या दादा आणि त्यांच्या मम्मी साहेबांना भेटायला चाललो. अयो परत उचललं काय सत्या दादाने तुमच्या नवऱ्याला? नाही नाही जरा वेगळं काम आहे. वेगळं? अहो पण ते दोघं बी नाहीत घरी. म्हणजे मम्मी साहेब कुठे गेल्यात माहित नाही. सत्या दादा तिकडे वकिलाकडे गेलाय. कुठं आहे त्या वकिलाचा ऑफिस? चला की धावतो. चला बस. बरं नक्की केस काय आहे ते मला सांगाल का? साहेब यात त्या ड्रायव्हरची काय बी चूक नाही. बर त्यानं स्वतःहून सरेंडर बी केलंय. ते जे अधिकारी होते ना त्यांचा चुकून तोल गेला आणि ते गाडीमोर आले. तिथं ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांचं बी असंच म्हणणं आहे. ते सगळं ठीक आहे पण एका सरकारी अधिकाऱ्याचा चेक नाक्यावर तेही एका मालगाडीच्या खाली येऊन मृत्यू होतो म्हणजे विषयाला तर फाटे फुटणारच ना. त्यात मीडियाने तर हा खूनच झालाय असा निकाल सुद्धा लावलाय. त्यामुळे हे प्रकरण थोडं निवळून द्यावं लागेल. ते तात्यासाहेब बघतीलच. हो पण पुढचं काम करायला थोडा ऍडव्हान्स द्यायला लागेल कारण कसं आहे प्रोसिजर खूप मोठी आहे ना केसची. त्यामुळं 1 मिनिट साहेब. साहेब आमचा एक माणूस आता पैसे घेऊन येईलच. बर पण तुम्ही पण जरासं स्पीड लावा. उगाच त्या ड्रायव्हरच्या बायका पोरांचा हाल नको. गरीब फॅमिली आहे. हो तुम्ही काय त्याची काळजी करू नका. जामीन तर त्याला 100% मिळेल. त्याची मी 100% काळजी घेतो. फक्त सुनावणी आणि तारखा तर चालूच राहतील.